आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। अमोल माने यांचा केसी ठाकरे समाजभूषण पुरस्काराने सन्मान। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे जनमित्र पदवी प्रदान। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल प्रबोधनकार केसी ठाकरे समाजगौरव पुरस्कार 2025 या पुरस्काराने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगलीचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे संचालक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सचिव अमोल माने यांचा सन्मान करून जनमित्र पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलं। शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांप्रती केलेले उल्लेखनीय काम तसेच शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यातील योगदान व ते करत असलेले सामाजिक कार्य या त्यांच्या सर्व कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। अमोल माने हे सध्या जिल्हा परिषद शाळा बोलवाड येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना यापूर्वी पलूसमधील सुकवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, पंचायत समिती पलूसचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद सांगलीचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद सांगलीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार यासह अनेक सेवाभावी संस्थेचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले असून प्रबोधनकार केसी ठाकरे समाजगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम शिक्षकांच्याकडून त्यांचं अभिनंदन होतंय। सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे, विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, जनसुराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम, RPI युवक सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, माजी नगरसेवक गणेश माळी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे, सातारा जिल्हा अध्यक्ष किरण बागडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव, प्राध्यापक विजयकुमार कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते।